नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीतील संतवाणी दुसरी संतकृपा झाली हा अभंग आपल्याला इथं शिकायचा आहे. बघा, या अभंगाच्या संत कवयित्री आहेत संत बहिणाबाई. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विषय. संत तुकाराम यांच्या त्या शिष्य होत्या. या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. पूर्वीच्या काळी सर्व चांगल्या गोष्टी सांगायला संत होते आणि तेच लोकांना नेहमी मार्गदर्शन करत होते. संतांचे कार्य हे नेहमीच मार्गदर्शक ठरते. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या अभंग आणि ओव्यातून त्यांनी जनमानसांवर सुसंस्कार केले. त्यांनी पराक्रमाची पूजा केली आणि ढोंगीपणावर आणि दांभिकतेवर, म्हणजे जे खोटं बोलत आहे, वाईट वागत आहे, त्यांना दांभिकता असं म्हणलेलं आहे, त्यावर देखील कडाडून प्रहार या संतांनी केलेले आहेत. आपल्या कार्यामधून संतांनी समता, ममता, बंधुभाव रुजवला आणि सत्यम शिवम सुंदरम या मूल्यांची जपवणूक केली. ज्ञानेश्वरांचे पसायदान तर आपल्याला माहीतच असेल. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पुन्हा जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा सदाचाराची शिकवण संत तुकाराम महाराजांनी देखील दिली आहे. यत्न तोची देव जाणावा असा संदेश देऊन समर्थ रामदासांनी आपल्याला प्रयत्नवादी बनवले आहे. अशा प्रकारे संतांचे कार्य हे नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरते. पण या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी संतांचे आणखीन कार्य कुठले आहेत तर त्यांनी वारकरी संप्रदायरूपी इमारत उभा केली आहे. इमारत म्हणजे इथं शब्दशः अर्थ त्यांनी इमारत उभी केली असं न घेता वारकरी संप्रदायाची, या धर्माची त्यांनी स्थापना केली. वारकरी संप्रदाय कोणता तर तो आषाढी एकादशीला जी लोक गळ्यात तुळशीची माळ असते, डोक्यावर तुळशीचं रोप घेऊन ही लोक अनवाणी पायाने पंढरीला म्हणजे विठोबाच्या दर्शनाला जातात. विठोबावर, विठाईवर म्हणजे माय बाप विठोबा असंच म्हटलं जातं आणि या विठोबावर ते असीम अशी श्रद्धा ठेवतात. आणि या संतांच्या मदतीला देखील विठ्ठल प्रत्यक्षरित्या धावून देखील आलेला आहे. अशा प्रकारची श्रद्धा या संतांची होती. तर हे संत, आता या संतांचा महिमा त्यांनी कसा केलेला आहे वारकरी संप्रदायरूपी इमारतमध्ये ते आपण इथं बघायचं आहे. पहिली ओळ आहे संत कृपा झाली इमारत फळा आली. वारकरी संप्रदायरूपी इमारतीची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपेमुळे या वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली. इमारत पूर्ण झाली म्हणजे हा वारकरी संप्रदाय उदयास आला. तो कोणी याचा पाया रचला पुढं सांगतायत, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. प्रत्येक इमारत उभं करताना त्याचा पाया पक्का असावा लागतो, तरच ती इमारत पूर्ण छान अशारित्या तयार होते. तर याचा पाया कुणी रचला तर संत ज्ञानेश्वरांनी. पाया रचला म्हणजे तर वारकरी पंथाची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि हे वारकरी संप्रदायाचे देऊळ त्यांनी उभा केले आहे. पुढे नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवारे. किंकर म्हणजे दगड, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, मी सांगणारच अर्थ. तेने म्हणजे त्यांनी, आवार म्हणजे गाभारा. संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे दगड झाले. त्यांच्या संत कार्यामुळे देवालयाचा गाभारा रचला गेला. म्हणजे काय केलं संत नामदेवांनी, आवार रचला म्हणजे काय केलेलं आहे तर या संप्रदायाला परिसर प्रचाराने व्यापक केला असं म्हटलं गेलं आहे. तर कसा काय परिसर वापर केला तर किंकर म्हणजे दगड, तर भिंत ही दगडाशिवाय अपुरी असते. भिंत उभारण्यासाठी दगडाची आवश्यकताच असते, त्याशिवाय भिंत उभा राहू शकत नाही. तसं हे भिंत म्हणजे त्यांनी मजबूत करण्याचं काम या वारकरी संप्रदायाला कुणी केलेलं आहे तर संत नामदेवांनी केलेले आहे. आवार म्हणजे गाभार, मंदिराला गाभारा असतो, तर असा हे आवार गाभार असण्याचं काम संत नामदेवांनी केलेलं आहे. जनार्दन एकनाथ खांब दिदलासे भागवत. बघा, जनार्दन महाराज हे एकनाथांचे गुरु होते आणि म्हणून म्हणलंय खांब दिलासे भाग. खांब दिला म्हणजे शब्दशः अर्थ द्यायचा नाही की त्यांनी खांब दिला, पण प्रत्येक इमारती अपूर्ण असते खांबाशिवाय
आणि खांब म्हणजे मजबूती, आणि हे मजबूती करण्याचं काम जनार्दन एकनाथ म्हणजे जनार्दन हे गुरुकृपेने या संप्रदायाला बळकट करण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे गुरु म्हणजे आपल्या प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो, जे चांगलं वाईट सांगतात. अशा प्रकारे हे गुरु होते, आणि म्हणून या एकनाथ महाराजांनी या धर्माला गुरुकृपेने बळकट करण्याचं काम केलेलं आहे. नेक्स्ट आहे, तुका झालासे कळस भजन करा रे सावकाश. संत तुकारामांनी या देवळाला कळस चढवला, म्हणजे त्यांचे कार्य हे उत्तुंग ठरवले. बघा, प्रत्येक देवळाला कळस असतो. त्या कळसावरून, म्हणजे तो सोन्याचा आहे, चांदीचा आहे की साधा आहे, त्यावरून ते मंदिर किती मोठं आहे, किती अनमोल आहे. म्हणजे या वारकरी संप्रदायाला वैभवापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. भजन करा रे सावकाश, अशा या मंदिरात आत विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा, म्हणजे भक्तिभावाने या मंदिराची पूजा करा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. तर बघा, संत बहिणाबाई म्हणतात, या मंदिरावर भक्तीचे निशाण डौलाने फडकत आहे, आणि या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केलेलं आहे. निरूपणा म्हणजे प्रवचन, निवेदन आणि कीर्तन. बोजा म्हणजे छान, सरस, तालेवार किंवा सविस्तर भक्तिभावाने हे सांगितलेलं, सगळ्या संतांची माहिती सांगितलेली आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम या संतांचं मोलाचं कार्य आहे, असं या अभंगामध्ये इथं सांगितलेलं आहे. या अभंगाचा विषय किंवा आशय पाठ करायचा आहे. तो पाठ बघा, म्हणजे पाठ केला ना की प्रत्येक रसग्रहण, ॲप्रिशिएशन किंवा आपल्याला मुद्द्याच्या आधारे जे रसग्रहण येतं की नाही, कवितेचे कवी, विषय लिहिताना हे लिहावं लागेल, किंवा संदर्भाचं स्पष्टीकरण म्हटलं संदर्भ लिहावा लागेल, किंवा कवितेचा कुठल्याही ओळींचा अर्थ लिहा म्हटल्यानंतर आपल्याला प्रस्तावना लिहावी लागते. त्यासाठी आपल्याला हे पाठ करायचं आहे. कुठलीही ओळ येऊ दे किंवा काही येऊ दे. तर बघा, संतवाणी संत कृपा झाली या अभंगाच्या संत कवयित्री संत बहिणाबाई असून वारकरी संप्रदायातील त्या संत कवयित्री होत्या. संत तुकाराम महाराजांच्या शिष्य होत्या. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष आहे. हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा संत बहिणाबाईचे अभंग यातून घेतलेला आहे. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे, असं इथं लिहायचं आहे. स्वाध्याय बघा, वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणी करणारे संत. कळस चढवणारे संत तुकाराम महाराज, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, खांब होणारे संत एकनाथ आणि भिंत उभारणारे संत नामदेव. आपली कृतीपत्रिका असल्यामुळे इथे जे सर्कल केलेलं आहे तेच तुम्हाला, ज्या पेनाने तुम्ही क्वेश्चन पेपर किंवा उत्तरपत्रिका लिहिताय त्याच पेनाने तुम्हाला हे कृती करायच्या आहेत. सर्कल तसाच करायचा आहे. ठीक आहे. पुढे आहे प्रश्न, वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. इथे खाली कंसामध्ये उत्तर दिलेलं आहे, आपल्याला फक्त लिहायचं आहे. पाया रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना करणे. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला. खांब होणे म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट करणे. कळस चढवणे म्हणजे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला, असा याचा अर्थ होतो. पुढे बघा, भावार्थ धरीत आहे. तुका झालासे कळस भजन करा रे सावकाश या ओळींचा भावार्थ. या ओळींचा भावार्थ असा लिहायचा आहे. आधी तुम्हाला प्रस्तावना लिहावी लागणार आहे. संत बहिणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरलेले आहे. त्या म्हणतात, या ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला. त्या म्हणतात, संत म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर संत नामदेवांनी यांच्या भिंती बांधून विस्तार केला. संत एकनाथांनी या मंदिराला खांबाची बळकटी दिली. या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव संत तुकाराम महाराजांनी प्राप्त करून दिले. म्हणजे या मंदिराचा कळस संत तुकाराम महाराज झाले. अशा प्रकारे ही इमारत पूर्ण झाली. आता ईश्वराचे भजन शांत चित्ताने सावकाशपणे म्हणूया. म्हणजे आपल्याला पूर्ण ओळींचा अर्थ, तो कवितेच्या ओळींचा अर्थ जिथे आहे ते आपल्याला इथे लिहायचा आहे.
नेक्स्ट लाईन आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या ओळीचा अर्थ बघा. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. वारकरी संप्रदाय हे जणू भक्तिरसाचे देऊळ आहे, अशी कल्पना संत बहिणाबाईंनी या अभंगात साकार केली आहे. या वारकरी संप्रदायरूपी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात की या देवालयाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे. किंवा या मंदिराची निर्मिती कशी झाली सांगताना बघा, संत ज्ञानेश्वर म्हणतात की पाया मजबूत असेल तर त्यावर इमारत उभी राहते. संत ज्ञानेश्वरांनी हा देवळाचा पाया रचला आणि देवालयाची उभारणी केली. संत ज्ञानेश्वरांनी या धर्माची स्थापना केली असं संत बहिणाबाईंना या चरणातून सुचवायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे स्वाध्याय सोडवायचा आहे. तर या जागी रसग्रहण करा, खालील ओळींचे रसग्रहण करा. यातली कुठलीही ओळ आली तर 3 मुद्दे, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. आशय सौंदर्य म्हणजे ही मी आता मगाशी सांगितलं की संतकृपा झाली, कवयित्री कोण आहेत, त्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या, वारकरी संप्रदायातील कवयित्री होत्या. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा अभंगरचनेचा विशेष आहे. या अभंगात काय सांगितलं आहे तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारतीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे हे यात सांगितलं आहे. किंवा हा अभंग सकल संतगाथा खंड 2 बहिणाबाईचे अभंग यातून घेतलेला आहे. असं इथं आशय सौंदर्य लिहायचं आहे. काव्य सौंदर्य म्हणजे यातल्या कुठलीही ओळी दिली असेल तर त्या ओळींचा अर्थ जो तुम्हाला समजला आहे तो तुमच्या ओन वर्डमध्ये लिहायचा आहे. आणि भाषा सौंदर्य म्हणजे ती ओळ तुम्हाला का आवडली, या ओळीमध्ये काय अर्थ दडला आहे ते तुम्ही इथं लिहायचं आहे. अशा प्रकारे कवितेच्या ओळींचं रसग्रहण तुम्हाला असं करायचं आहे. आणि मुद्द्याच्या आधारे रसग्रहण आला तर मुद्दे दिलेलेच असतात. कवितेचे कवी, कवितेचा विषय, ओळींचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश. तर बघा, या कवितेतून हा संदेश मिळतो की या संतांनी वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये मोलाचा वाटा घातलेला आहे आणि ही इमारत उभी केलेली आहे. या संतांचं कार्य लक्षात घेता ह्या वारकरी संप्रदायाला आपण बळकटी आणली पाहिजे आणि वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये आपण या ज्या संतांनी मोलाचा वाटा घेतलेला आहे त्यांना देखील आपण म्हणजे सहकार्य केलं पाहिजे आणि हा धर्म मजबूत करण्याचं काम आपणही केलं पाहिजे, असा हा संदेशातून मिळतो. धन्यवाद.